हो नमस्कार. काही वेळापूर्वी विडणी आणि पिंपरजच्या सरहद्दीवरती एक आघोरी विद्या करणारे गाडी सापडली होती. याबाबत अनेक तर्कवितर्क सांगितले जात आहेत. याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला ह्याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही, परंतु काही यूट्यूबवर वगैरे काहीतरी काही न्यूज चॅनल्सवर काही त्या ठिकाणी काही लोक बोलल्याचं मी पाहिलं. त्याच्यामध्ये नेमकी कोण आहेत हे कोण नाही ते मला काहीच कल्पना त्यावरून काही आलेली नाही. पण अशा प्रकारची काय आगोरी विद्या वगैरे ह्याचा माझा किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा याच्यावर मला वाटतं गाडीचाही विश्वास नाही. आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या आजींकडून लाभलेला आहे आणि महाराज साहेबांकडून तर त्या ठिकाणी फक्त राम हेच तुमचं दैवत आहे असं पहिल्यापासून आणि तुळजाभवानी असं मनावर सातत्याने बिंबवत आलेले आहेत. आणि कुठलेही महाराज वगैरे अशा मार्गाला म्हणजे लहानपणापासून अशा प्रकारचं घरी कुठलंच वातावरण नसल्यामुळे अशा प्रकारची काही मला तरी माहिती नाही. पण त्या ठिकाणी अनावश्यक रामरायांचं नाव घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वास्तविक कुणी बोलवले, का बोलवले आणि मग ही सर्व मंडळी तिथं काय पळत पळत गेली. त्या ठिकाणी माझी खासदारी दिसत आहे, ते का तिथं पळत पळत गेली ह्याचं काही कोडं मला काही उलगडलं नाही. आणि रामराजे किंवा आम्ही कुणीच असा प्रकारचा कुठल्याच ह्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही. त्यामुळं लाभाकरता करायचा, दुसऱ्याच्या तोट्याकरता करायचा हा त्या ठिकाणी प्रश्नच येत. 17 जानेवारी 2025 रोजी विडणीमध्ये असाच एक आघोरी प्रकार घडला होता. छिन्नविच्छिन्न परिस्थितीमध्ये एक शव सापडलं होतं तिथं. त्याचा अजूनही अद्यापही तपास लागलेला नाही पोलिसांकडून. त्याच अनुषंगानं ही घटना आहे का असं आपल्याला काही नमूद करावं असं वाटतं. मला जी घटना झालेली त्याची कल्पना आहे, परंतु ह्या घटनेचा त्याचा काही संबंध असेल नसेल मला काही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. आणि त्या साधू लोकांना लगेच सोडण्यात आलं. जर आता खरोखर तशा प्रकारचं मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याच्यावरती काही तरतुदी आहेत. या आगोरी विद्या करत असली तर काही कायद्यामध्ये सुद्धा या ठिकाणी काही कलम आहे. मग त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं. कोण तिथं तरी पळत पळत येतात त्यांना सोडतंय, थोडंसं सगळं वेगळंच त्या ठिकाणी वाटतंय की तुम्हीच बोलवली होती, पकडली गेली म्हणून तुम्हीच येऊन तिथं सोडली आहेत का आणि दुसऱ्याची नावं त्या ठिकाणी घेताय. हे काही विषय काही लक्षात येत नाही. म्हणजे विरोधकांचा राजकीय स्टंट वाटतं आपल्याला? 100% राजकीय स्टंट आहे. रामरायांचं नाव घेणं हाच राजकीय स्टंटच झाला ना. त्या ठिकाणी ती गाडी येते, तुम्ही त्या ठिकाणी जाताय, माझे खासदार त्या ठिकाणी जात आहेत, त्या ठिकाणी मोठ्या मनाने गाडी सोडून देत आहेत. हा राजकीय स्टंट नाही तर दुसरं काय? विडणीतने झालेल्या प्रकारामध्ये माजी खासदारांनी स्वतः जाऊन काहीतरी प्रेस इंटरव्ह्यू घेतलेला आहे. हा सगळ्या रडाचे डाव करण्याचे ह्यांचे शेवटच्या मिनिटाचे प्रयत्न आहेत. आम्ही आता शिवसेनेच्या मार्फत पोलिसांना एक आव्हानच देणार आहे की आपण ऍप्लिकेशन देणार आहे की आपण कृपा करून ह्या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रमाणे चौकशी करावी. आणि एवढंच जर माजी खासदारांना पडलं होतं की असे प्रकार इथे फलटणमध्ये घडत आहेत तर त्यांनी स्वतः का त्या तांत्रिक लोकांना सोडून दिलं. तिथे जेव्हा पोलीस पोहोचले होते तेव्हा पोलिसांना त्यांनी कारवाई करून देण्याचा एक संधी द्यायला हवी होती.